वळूया पुढील बातमीकडे। बातमी लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून आता महाविकास आघाडीमध्ये चांगलाच तणाव दिसून येतोय। आज पुन्हा एकदा सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव पाहायला मिळाला। काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहिले, पण आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे गैरहजर राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। लोकसभेतल्या पराभवाची सल आजही उद्धव ठाकरेंच्या मनात आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। कदम साहेबांच्या ध्यास पर्व या छायाचित्र चरित्र संग्रहालयाचाही आपण आवर्जून लाभ घ्या। आपण आवर्जून ते सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते, सगळ्यांचे सहकारी होते। आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे। स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले, पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत, मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत। बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही। आणि आदरणीय उद्धव साहेबांनी मला खूप चांगला वेळ दिला। मातोश्री बंगल्यावर अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली। त्यांनी निमंत्रणही खूप चांगल्या भावनेने स्वीकारलं। त्यांनी मला सांगितलं होतं मी विश्वजित नक्की येण्याचा प्रयत्न करेन। पुढे व्यक्तिगत कारणामुळे ते म्हणले कदाचित मला काय अडचण आली तर मी येऊ शकणार नाही। त्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले।